कदम आस्ते कदम महाराज गणपती गजा शिवापती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात पारंगत राजनीती धुरंधर प्रवृत्ता पुरंदर क्षत्रिय कुलावतंस्य सिंहासनाधीश्वर महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते काजात राती अमुच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आकोकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण जोखतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूच्या मर्दन असेच असावे माव्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला असा एक योद्धा जो फक्त अन्यायाविरुद्ध झटला असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी झटला असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरी या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. जिजाबाईंच्या संस्कारांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडवले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या प्रत्येक अक्षरातून त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. शक्ती सत्तेच्या बळ असणारे त्रस्त भोगला करणारे परत ते फिरणारे तिथे जगात जाणारे शिस्तप्रिय वाणीचे जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्याचे हित चिंतकारी जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते. त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. त्यांनी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे स्वप्न रोवले. त्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय घोडदौड सुरू केली. त्यांनी तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जीवा महाला असे अनेक जीवाला जीव देणारे महाराज तयार केले आणि या महाराजांसोबत ज्ञानेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रमाची माहिती पटवून देतात. छत्रपती शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्ती होते. त्यांनी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा चांगलाच बंदोबस्त केला होता. त्यांनी समान न्याय सर्वधर्म समभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले. 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचे नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. छड्याला वाघाला सांभाळ जातो त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आज जरी ते आपल्यात नसले तर त्यांचे कार्य साहस विचार आपल्याला नेहमी प्रेरणा देतात. शेवटी जाता जाता एवढंच बोलेल कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर तसा नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा. जय भवानी जय शिवराय. धन्यवाद.